बौद्धजन सेवा संघ मुंबई तालुका दापोली मंडळगड यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात दापोली शहरात साजरा करण्यात आला। दिवसभर जयंतीनिमित्त नवचैतन्याचे वातावरण व आनंद दर्शवणारा उत्साह दिसून आला। दापोली शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। घोषणांनी दापोली शहर निनादले। रत्नागिरी जिल्हा बौद्धजन सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी सोहळ्यादरम्यान रत्नागिरी टाइम्स डिजिटलकडे संवाद साधला। पाहूया ते काय म्हणतात। जय 14 एप्रिल हा अतिशय आमच्या सर्व भारतवासियांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस, आनंदाचा दिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अर्थात प्रज्ञासूर्याचा जन्म झालेला आहे। या दिवशी आणि आमच्या जीवनामध्ये असणारा अंधार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केला आणि अखंड बहुजन समाजाला त्यांनी प्रकाशामध्ये आणलं। याची जाणीव खऱ्या अर्थानं अखंड बहुजन समाजाला आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव हा केवळ या दापोलीमध्येच नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान असं जे संविधान दिलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा त्याग देखील खऱ्या अर्थानं हा भारत देश घडवण्यासाठी केला आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे जागृत करण्यासाठी, सतत जागृत ठेवण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबांच्या विचारावरती काम करणारी सारी मंडळी एकत्र येऊन बाबासाहेबांचा जयंती उत्सव हा फार मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात। त्याचाच एक भाग म्हणून बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली आमच्या ह्या मातृसंस्थेच्या वतीनं सालावाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव फार मोठ्या उत्साहामध्ये 13 तारखेपासून आतापर्यंत चालू आहे। आज जल्लोषातमध्ये बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं मिरवणुकीचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।